नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज छान दुधाचे डोसे बनवणार आहे। इथं सगळ्यांनाच माहिती आहे की दुधही फार पौष्टिक असतात, तर त्याचे मी आज डोसे बनवणार आहे आणि त्यासोबत छान शेंगदाण्याची चटणी। चला तर मग मी इथे पावशरच्या मापाने 2 पावशर तांदूळ घेतलेले होते आणि अर्धा पावशर चणा डाळ घेतलेली होती। तर ती रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आता आणि हे दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तर अगदी बारीक करून घ्यायचं, जसं इडलीचं पीठ बारीक करतो त्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने असं बारीक करून घ्यायचं आहे। आता मी सर्वच बारीक करून घेते आणि हे छान फेटून घ्यायचं आहे। नंतर आता हे रात्रभर वरती भिजत ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतात पीठ छान फुगलेलं आहे। डोसे पण तेवढे छान सॉफ्ट तयार होतात। आता त्यात टाकून घ्यायची हळद, त्यानंतर त्यात टाकून घ्यायचे लिंबू पावडर, हा पोहेचा चमचा आहे तेवढंच टाकायचं। त्यानंतर 3 चमचे साखर टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मी हे 2 पावशर तांदूळ घेतलेले आहेत आणि एवढं अर्ध माप चणा डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ। तर याला रात्रभर भिजत घातलेली होती तांदूळ आणि डाळला। तर मी आता इथे यासाठी लागणारे साहित्य हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, आलं, तर हे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सर्व आपल्याला। या अशा पद्धतीने छान बारीक करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात आलं तर आता हे यात टाकून घ्यायचं आहे। तर मी यात थोडं पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकून थोडंसं हलवून त्यात टाकून घेते। त्यानंतर त्यात टाकायची कोथिंबीर। आता हे मिक्स करून घ्यायचे। आता यात टाकून घ्यायची दूधही। तर मी दूधही किसून घेते। आता मी इथे दुधाचे साल काढून घेतलेले आहेत, 2 दूधही घेतलेली आहे। तर मी आता हिला किसून घेते। ही दूधही आता किसून झालेली आहे। तर आता ही या पिठात टाकून घ्यायची आहे। त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। बघू शकता आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। जर जास्त घट्ट वाटत असेल तर तो पाणी पण टाकू शकतात।
जेणेकरून डोसा व्यवस्थित पसरेल। मी 2 चमचे तीळ टाकून घेतली आहे, पांढरे तीळ, हे काळे तीळ, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा मोहरी। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी त्या पॅनमध्ये तेल टाकून घेते, त्यानंतर जिरं, मोहरी, तीळ पुढे टाकून घ्यायचे, झाकून घ्यायचं जेणेकरून ते उडणार नाही, म्हणून झाकून घ्यायचं। हे व्यवस्थित पसरवून झालं की त्यावर डोश्याचं पीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित बारीक पसरवून घ्यायचं आहे। पसरवून झालं की त्याला पुन्हा झाकून ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी, की ते शिजायला हवं। आता हे छान झालेलं आहे। परत वरून थोडं तेल टाकून पलटवून घेणार आहे। बघू शकता किती छान तयार झालं आहे। पलटवून झालं की पुन्हा एकदा झाकून ठेवायचं। दोघंही बाजू छान शेकले गेलेले आहेत। छान डोसा तयार झालेला आहे आणि चटणी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।